नमस्कार. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, पण भांडवलाची चिंता वाटतेय? तर मग काळजी करू नका, कारण खास महिला उद्योजकांसाठी काही सरकारी कर्ज योजना आहेत ज्या तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकतात. चला तर मग बघूया नक्की काय आहेत ह्या योजना. चला थेट मुद्द्यावरच येऊया. इथे बघा, सरकारकडून चक्क 35% सबसिडी मिळण्याची संधी आहे. हो, 35%. ही खरंच एक खूप मोठी मदत आहे, नाही का? आणि थांबा, हे एवढ्यावरच थांबत नाही. या सबसिडीसोबतच सेवा क्षेत्रासाठी तब्बल 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्जही मिळू शकतं. विचार करा, यातून व्यवसायाला किती भक्कम आर्थिक आधार मिळेल. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही महिलांसाठी किती मोठी संधी आहे ते बघू. मग कोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर कर्ज आणि सबसिडीचे आकडे, पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रं लागतील आणि सगळ्यात शेवटी अर्ज कसा करायचा, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. महिलांसाठी ही एक मोठी संधी का आहे आणि या योजनांचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, दोघंही महिलांना पुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. या सगळ्या योजनांमागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. आणि हे वाक्य अगदी तंतोतंत लागू पडतं, कारण या योजनांमुळे खरंच हजारो महिलांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. ठीक आहे, मग आता पुढच्या भागाकडे वळूया. नक्की कोणत्या योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून ही आर्थिक मदत मिळते ते आता आपण पाहूया. इथे बघा, या 2 मुख्य योजना आहेत. पहिली आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्यामध्ये उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी 50 लाखांपर्यंत आणि सेवा क्षेत्रासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. आणि दुसरी आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याची मर्यादा अजून जास्त आहे. उत्पादन क्षेत्रासाठी चक्क 1 कोटी आणि सेवा क्षेत्रासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. आता ही एक खास योजना आहे जी अन्न प्रक्रिया उद्योगांवर लक्ष केंद्रित करते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेचं वैशिष्ट्य असं की यात प्रकल्प खर्चावर थेट 35% सबसिडी मिळते. म्हणजे विचार करा, ही किती मोठी मदत आहे. चला आता जरा आकड्यांमध्ये शिरूया. तिसऱ्या भागात आपण कर्ज आणि सबसिडीबद्दल अजून खोलात जाऊन माहिती घेऊया, कारण हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरोबर? इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. ही आहे क्रेडिट लिंक्ड सबसिडी. आता याचा अर्थ काय? तर ही तुम्हाला सुरुवातीला मिळणारी सूट नाहीये. सरकार तुमच्या कर्जाचा एक हिस्सा स्वतः भरतं. त्यामुळे तुम्हाला बँकेला जी रक्कम परत करायची असते ती कमी होते. सोपं आहे, नाही का? आणि हो, महिला उद्योजकांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला जास्त फायदा आहे. ग्रामीण भागातील प्रकल्पांसाठी तब्बल 35% सबसिडी आहे, तर शहरी भागासाठी 25%. म्हणजे सरकार ग्रामीण भागातील उद्योजकतेला अधिक प्रोत्साहन देत आहे, हे स्पष्ट आहे. या चार्टमध्ये हेच अगदी स्पष्ट दिसते. बघा, ग्रामीण भागात सर्वसाधारण प्रवर्गाला 25% सबसिडी आहे, पण महिला, SC, ST यांसारख्या विशेष प्रवर्गांना थेट 35% सबसिडी मिळते. म्हणजे तब्बल 10%चा फरक. हा एक खूप मोठा फायदा आहे. बरं, आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे आणि कोणती कागदपत्रं लागतील हे पाहूया. ही एक प्रकारची चेकलिस्टच आहे, जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. पात्रता खूपच सोपी आहे. 1. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. दुसरं, तुमचं वय किमान 18 वर्ष पूर्ण असावं. आणि तिसरी अट, जर तुमचा उत्पादन क्षेत्रातील प्रकल्प 10 लाखांपेक्षा मोठा असेल किंवा सेवा क्षेत्रातील प्रकल्प 5 लाखांपेक्षा मोठा असेल, तर तुम्ही किमान 8वी पास असणं गरजेचं आहे. आता अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रं तयार ठेवली तर तुमचं काम खूप सोपं होईल. तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, शिक्षणाचा दाखला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR. याशिवाय जातीचा दाखला, रहिवासी पुरावा आणि मशिनरीसाठी घेतलेली कोटेशन्स, ही लिस्ट तयार ठेवा. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. सगळी माहिती तर मिळाली, पण आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? कर्ज मिळवण्यासाठी पुढे काय पावलं उचलायची? चला, हा सोपा मार्ग समजून घेऊया. प्रक्रिया अगदी सरळ सोपी आहे. पहिलं पाऊल, सगळी कागदपत्रं आणि तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. मग तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्राला म्हणजे DIC ऑफिसला भेट द्या. तिथे गेल्यावर अधिकाऱ्यांशी बोला आणि या योजनांची सविस्तर माहिती घ्या. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि हो,
एक खास टिप, जर तुमचा व्यवसाय अन्न प्रक्रियेशी संबंधित असेल तर तुमच्यासाठी प्रक्रिया अजून सोपी आहे. तुम्ही थेट PMFMEच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता. तर या सगळ्या योजना म्हणजे संधीचं एक मोठं दार उघडं झाले आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे की या संधीचं सोनं करून तुम्ही तुमच्या उद्योजकतेला एक नवी दिशा देणार आहात का? यावर नक्की विचार करा.